हा आपला ए आणि हा पार्ट बी आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे ITI मध्ये जो फिटरचा ट्रेड असतो त्या फिटरच्या ट्रेडमध्ये कशा पद्धतीचे प्रॅक्टिकल असतात त्यातलाच एक जॉब आज मी फिटरच्या मुलांसोबत बनवणार आहे आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब देखील करा। चला तर आता जाऊया फिटरच्या वर्कशॉपमध्ये। तर हा आपला फिटरचा वर्कशॉप आहे आणि ही आपली फिटरची मुलं आहेत। तर हे आता आपल्या या वर्कशॉपमध्ये फिटरचा एक जॉब बनवणार आहेत। तो जॉब दाखवतो तुम्हाला मी। हा जॉब आहे तो जॉब आम्ही आज बनवणार आहे। तर हा जॉब बनवण्यासाठी आपण हे सगळं मटेरियल ठेवलेलं आहे। कोण सांगते मला याच्यामधलं हे कोणतं काय काय मटेरियल आपण ठेवलं आहे ते? श्रीधर सांग, काय काय मटेरियल आहे ते? हॅमर ठेवलं आहे, स्टील रूल ठेवलं आहे, पंच आहे आणि क्रॅश केवर आहे, फाईल आहे, हाईट गेज आहे, हेक्सा फ्रेम आहे आणि मटेरियल केमिकल आहे। तर आता एवढं सगळं मटेरियल आपण हे प्रॅक्टिकल बनवण्यासाठी वापरणार आहे आणि ही सगळी मुलं आहेत। ही सगळी मुलं प्रत्येकजण स्वतःचा एक सेपरेट जॉब बनवणार आहे। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फिटर ट्रेडमध्ये कशा पद्धतीनं जॉब बनवले जातात ते सुरुवातीपासून ते पूर्ण शेवटपर्यंत दाखवणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता आपण सुरुवात करूया आपल्या ह्या जॉबला बनवण्यासाठी। आपण काय काय प्रोसेस करतोय बघा। इकडं आपला फ्लॅट लावलेला आहे। या फ्लॅटवरती आता आपण स्टील रूलचा वापर करून त्याच्यावरती मेजरमेंट घेणार आहे। तर आपलं टोटल जॉबचं माप आहे 74 आणि वरचा पण पीस आपल्या 74चा आहे, म्हणजे टोटल आपलं 148 माप होणार आहे। तर आपण 5 mm एक्स्ट्रा माप घेणार आहे त्याच्यामध्ये। तर अशा पद्धतीनं बघा मार्किंग घ्यावी लागते ट्राय स्क्वेअरचा वापर करून। आणि आता जी आपण मार्किंग घेतलेली आहे त्या मार्किंगवरती आपल्याला हेक्सा फ्रेमनी कटिंग करायची असते। दाखव। तर अशा पद्धतीनं बघा आपला पीस कट झालेला आहे आणि ह्याला आता आपण 2 पीसमध्ये परत कट करणार आहे, कारण आपले 2 पार्ट आहेत। आपण या ठिकाणी आता तो जो पीस कट केला होता त्याला सेंटरमध्ये मार्किंग केलेली आहे अशा पद्धतीनं। आणि या ठिकाणी आता आपण कट पाडणार आहे याचे 2, कारण आपले 2 पार्ट आहेत। तर पहिला जो पार्ट आपण कापला होता त्याचे आता आपण या ठिकाणी 2 पार्ट बनवतोय। मार्किंग पण केली होती आपण सेंटरला बरोबर। तर आता या ठिकाणी आपण तो दुसरा पार्ट देखील कट केलेला आहे। अशा पद्धतीनं आता आपले 2 पार्ट झालेले आहेत, पार्ट ए पार्ट बी। तर याला आता आपल्याला राईट अँगल करावं लागतं 90 अंशामध्ये। तर आता ते राईट अँगल करून घेऊया। तर अशा पद्धतीनं जॉबला राईट अँगल करावं लागतं। ही आपली कानच आहे, फिटरच्या भाषेत त्याला फाईल बोलतात। ह्या फाईलनं जॉबला घासावं लागतं 90 अंशामध्ये आणि त्यानंतर त्याला मार्किंग मीडिया लावावी लागते। तर एवढं घासल्यानंतर आपण त्याचा राईट अँगल बनवणार आणि त्याला मार्किंग मीडिया लावणार। तर अशा पद्धतीनं जॉबचा राईट अँगल चेक करावा लागतो। या ठिकाणी आता राईट अँगल ओके झालेला आपला आणि असेच आपल्याला 2 जॉब जे आहेत ते 90 अंशामध्ये घासून राईट अँगल करायचे असतात। आणि अशा पद्धतीनं आपले 2 पार्ट तयार झाले। हा आपला ए आणि हा पार्ट बी आहे। तर ह्याला आपल्याला मार्किंग करण्यासाठी मार्किंग मीडिया लावावा लागतो। तर आपण या ठिकाणी खडू लावणार आहे अशा पद्धतीनं। तर आपण या ठिकाणी I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. तर अशा पद्धतीनं जॉबला मार्किंग मीडिया लावून पूर्ण झालेला आहे। तर हा आपला पहिला पार्ट आहे। पुढच्या पार्टमध्ये या पार्टचा आपण पूर्ण जॉब तयार करणार आहे। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच पद्धतीनं आमचे व्हिडिओ पाहत राहा। चला तर मग भेटूया या व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टमध्ये। धन्यवाद।